पुढची बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये आज काँग्रेसची सभा होतीये। सभेसाठी लागलेल्या राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावलेली आहे। उमरेड रोड परिसरामध्ये लागलेल्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं ही माती लावली आहे। माती लावलेला बॅनर हा आता काढण्यात आलेला आहे। नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा आहे। त्यानिमित्तानं नागपूरभर काँग्रेस नेत्यांचे होर्डिंग्स लागलेले आहे। परंतु या ठिकाणी राहुल गांधी यांच्या होर्डिंग्सला कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं माती लावलेली आहे। हे बघा, या ठिकाणचे हे दृश्य आहे तयार हम अशा प्रकारचे होर्डिंग्स जे आहे ते सहदेव गोसावी यांनी लावलेलं आहे आणि त्यामध्ये राहुलांचा फोटो आहे आणि त्याला कुणीतरी माती लावल्याचं आहे। अगदी सभेच्या परिसरातले हे होर्डिंग्स आहे आणि हे होर्डिंग्स हवेमुळे पडले की कुणी हा संशोधनाचा विषय, याची माहिती जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे। बघा, हे सगळे होर्डिंग्स अगदी सभेच्या परिसरातले 5 ते 6 होर्डिंग्स राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचे होर्डिंग्स आहे आणि हे होर्डिंग्स रस्त्यावर पडलेले आहे। बघा, या ठिकाणी हवेमुळे पडले असल्याची प्राथमिक माहिती आहे, अशी माहिती देते। परंतु हवेमुळे हेच का पडले, इतर होर्डिंग्स सुरळीत लागलेले आहेत, त्यामुळे रात्री कोणी पाडले तर नाही ना, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हे बघा, हे होर्डिंग्स या परिसरामध्ये आहेत। 5 ते 10 होर्डिंग्स अशा प्रकारे रस्त्यावर पडलेले आहे। सकाळपासून हे होर्डिंग जे आहे ते रस्त्यावर पडून दिसलेले आहेत आणि अगदी ज्या परिसरामध्ये ही सभा आहे त्याच परिसरामधले हे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी रस्त्यावर पडलेले आहे आणि आता हे होर्डिंग्स काढण्याचं काम जे आहे ते कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तर नागपूरमध्ये आज काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं भव्य अशी सभा होतीये। दुपारी 3च्या दरम्यान ही सभा होणार आहे आणि नागपूरमध्ये जागोजागी अशा पद्धतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत। मात्र काही ठिकाणी राहुल गांधी यांच्या बॅनरवर कोणीतरी माती लावलेली आहे आणि आता हे बॅनर काढण्याचे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। ठिकठिकाणी चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवला गेलेला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आज नागपूरमध्ये पाहायला मिळतोय।